नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 30 जून 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, महाराष्ट्र सरकारने घरगुती वीज दरांमध्ये किती टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली? तर 10%. यानंतर 76वी नाटो शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर द हेग, नेदरलँड। यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच ट्रान्सजेंडर समुदायाला OBC दर्जा दिला आहे? तर आसाम। यानंतर पुढील प्रश्न, अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर मुंबई। यानंतर 7वी हेलिकॉप्टर आणि लहान विमान शिखर परिषद कोठे नुकतीच आयोजित केली जात आहे? तर पुणे, महाराष्ट्रामध्ये। यानंतर जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनली आहे? तर सोने। यानंतर जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 कोठे होणार आहे? तर अमेरिकामध्ये। यानंतर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी च्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शिव सुब्रमणियन रमण यांची। यानंतर 9वा प्रश्न होता कालचा आपला, तर SCO ची 2025 ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर चीनमध्ये। यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता, तर कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध अंबुबाची मेळा आयोजित करण्यात आला होता? तर आसाम या राज्यामध्ये। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर ब्लूमबर्ग 2025 टोबॅको कंट्रोल अवॉर्ड कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत देशाला देण्यात आलेला आहे। कोणत्या? तर आपल्या भारत या। तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 चा ब्लूमबर्ग टोबॅको कंट्रोल अवॉर्ड आपल्या भारताला मिळालेला आहे। तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे। तर हा पुरस्कार तंबाखू नियंत्रण, विशेष तंबाखू सोडण्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कार्यासाठी दिला गेलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीजने हा पुरस्कार आयर्लंडमधील डब्लिन येथे झालेल्या जागतिक परिषदेमध्ये प्रदान केलेला आहे। तर आपल्या भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला हा पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस नवीन बांगलादेश दिन म्हणून साजरा करण्याची घोषित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 8 ऑगस्ट हा। कोणता? तर 8 ऑगस्ट हा। तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 8 ऑगस्ट हा दिवस बांगलादेशामध्ये नवीन बांगलादेश दिन म्हणून साजरा केला जाईल। तर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारच्या शपथविधीच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जाणार आहे। तर शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर 3 दिवसांनी गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी त्यांनी पदभार स्वीकारला। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन बिहाली कोणत्या ठिकाणी सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जम्मू काश्मीरमध्ये। कोठे? तर जम्मू काश्मीरमध्ये सुरू केले आहे नुकतेच। तर या विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहाली अलीकडेच जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड संबंधित बिहाली भागामध्ये सुरू केलेले आहे। तर हे ऑपरेशन 26 जून 2025 रोजी भारतीय सेना, व्हाईट नाईट क्रॉप्स अंतर्गत पॅरा कमांडो व जम्मू काश्मीर पोलीस यांच्या मिलाफात विशिष्ट गुप्तहेर माहितीच्या आधारे चालवण्यात आलेले आहे। यानंतर यामुळे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 4 आतंकवादी लक्ष्य करण्यात आले, तर ज्यामध्ये एक ठार झाला आणि उर्वरित 3 आतंकी अजूनही अडचणीत आहेत। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑपरेशनची महत्त्वाची मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर स्थान आहे बिहाली, बसंतगड, उधमपूर, जम्मू आणि काश्मीर आणि दिनांक 26 जून 2025 सकाळी सुरुवात झाली। यानंतर सहभाग तर भारतीय सेना, पॅरा कमांडोज आणि जम्मू काश्मीर पोलीस। यानंतर मुख्य उद्दिष्ट आहेत यांचे, तर पाकिस्तानी आतंकी संघटना
JEM चे 4 सदस्य शोधून निष्क्रिय करणे. यानंतर निकाल तर 1 आतंकी ठार, बाकी 3 आतंकी अजूनही अडचणीत, शोध मोहीम सुरू आहे. यानंतर हे ऑपरेशन अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी तांत्रिकरित्या वेळेवर उधमपूरमध्ये भाग घेतले जात आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर ब्रँड फायनान्स रिपोर्ट 2025 नुसार खालीलपैकी कोणता ब्रँड 30 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारा भारतातील पहिला ब्रँड बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, टाटा समूह. कोणता? तर टाटा समूह. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2025 च्या ब्रँड फायनान्स इंडिया रिपोर्ट्सनुसार टाटा ग्रुपचे मूल्यांकन 10% वाढून 31.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्यानंतर 30 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय ब्रँड बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे पाचवा, तर द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक नुकतेच खालीलपैकी कोणी प्रकाशित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अमित शहा यांनी. कोणी? तर अमित शहा यांनी. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 25 जून 2025 रोजी 1975 च्या आणीबाणीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित झालेल्या द इमर्जन्सी डायरीज नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे सहावा, तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटीच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन खालीलपैकी कोणते राज्य करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, राजस्थान हे राज्य करणार आहे. कोणते राज्य? तर राजस्थान हे राज्य. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजस्थान नोव्हेंबर 2025 मध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 च्या 5व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, पहिला खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2020 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ओडिशामध्ये. आणि टॉप मध्ये कोण होते? तर पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड. यानंतर दुसरे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 मध्ये आयोजन करण्यात आले कर्नाटक मध्ये आणि टॉप मध्ये होते जैन युनिव्हर्सिटी बेंगळुरू. आणि तिसरे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2022 मध्ये आयोजन करण्यात आले होते उत्तर प्रदेश मध्ये आयोजन होते आणि टॉप मध्ये होते पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आणि चौथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 चे, तर हे 7 ईशान्य राज्य आयोजित करतात. तर आसाम, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँडने केलेले होते. यानंतर विजेता कोण आहे? तर चंदीगड युनिव्हर्सिटी हा विजेता आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न आहे आपला, तर सरकारी शाळांमध्ये दररोज वर्तमानपत्र वाचन अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? तर खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हिमाचल प्रदेश. कोणता? तर हिमाचल प्रदेश. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हिमाचल प्रदेश हे राज्य सरकारच्या सरकारी शाळांमध्ये दररोज सकाळच्या प्रार्थनेच्या सभेमध्ये वर्तमानपत्र वाचन बंधनकारक करण्यामध्ये येणारे पहिले राज्य ठरणार आहे. तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने सर्व सरकारी शाळांना इंग्रजी व हिंदी वर्तमानपत्रांच्या उपलब्धतेची हमी द्यावी आणि विद्यार्थ्यांना दैनिक बातम्यांचे वाचन अनिवार्य करण्याचे आदेश दिलेले आहेत, ज्यामुळे मुलांच्या जागतिक घडामोडींची माहिती आणि सामाजिक साक्षरता वाढणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा, तर केंद्रीय मंत्री मंडळाने कोठे इंटरनॅशनल आलू केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आग्रा. कोणत्या? तर आग्रा. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, तर एक्झिम बँक व्यापार संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. तर एक्झिम बँक म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ने ट्रेड कॉन्क्लेव्ह 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे केलेले आहे. तर या बैठकीमध्ये केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एक्सपोर्ट लेड ग्रोथ फॉर विकसित भारत या थीमवर भाषण केलेले आहे.
यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न 10वा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर प्रश्न असा आहे, तर आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 30 जून या दिवशी साजरा केला जातो. कोणत्या दिवशी? तर 30 जून या दिवशी. तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 30 जून रोजी 1908 साली सायबेरियामध्ये टुंगुस्का स्फोट झाला. तर या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस ॲस्ट्रॉइड डे म्हणून साजरा केला जातो. तर 2016 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला अधिकृत मान्यता दिलेली आहे. तर याचा मुख्य उद्देश आहे लोकांमध्ये लघुग्रहांबाबत जनजागृती करणे हे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल, त्या सर्वांनी कॉमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. तर प्रश्न असा आहे, जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.